तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपण आपल्या मोबाईलचा वापर करून पैसे कसे कमवू शकतो. म्हणजेच आपण घरी बसून आपल्या मोबाईलचा वापर करून पैसे कसे कमवू शकतो. जे आपण दिवसभर काम करून पैसे कमवतो, तेच पैसे आपण घरी बसून कसे म्हणजे एकदम आरामात काही काम न करता कसे कमवू शकतो आणि असे कोणत्या मार्गाने म्हणजे आपल्याला काय करावे लागेल की आपण ते पैसे कमवू शकतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण म्हणजे कसं ते कसे कमवायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम झिरोपासून तर जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत कसं एकदम फुल कंप्लीट प्रोसेस जी आहे ती पाहणार आहोत. म्हणजे कसं त्यावर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने पैसे कमवू शकतो, आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आणि किती पैसे आपण कमवू शकतो, म्हणजे कसं जास्तीत जास्त आणि कमीत कमी हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला पण घरी बसून आपल्या मोबाईलच्या मदतीने पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक अशी स्किल ज्याने लोक घर बसल्या पैसे कमवत आहेत. आणि ती स्किल म्हणजे डिजिटल मार्केटिंग. हा शब्द तुम्ही कुठे ना कुठे ऐकला असेलच. यूट्यूब व्हिडिओवरती, फेसबुक व्हिडिओवरती किंवा कुठं इंस्टाग्राम किंवा आपल्या कोणाच्या मित्राने सांगितलं असेल, आपण कुठे वाचलेला असेल. म्हणजे कसा हा शब्द कसा काही म्हणजे कसा नवीन शब्द नाही, तर हा म्हणजे आपण कुठे ना कुठे कानावर शब्द पडलेला असेलच, डिजिटल मार्केटिंग. जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा घरात काही काम करत असाल किंवा बेरोजगार म्हणजे जर तुम्हाला काही काम नाही किंवा जर तुम्ही फक्त दिवसातून 1 तास किंवा अर्धा तास टाईम म्हणजे कसं स्वतःसाठी जर द्यायला तयार असाल किंवा मॅनेज करायला म्हणजे तुम्ही तो टाईम मॅनेज करू शकता म्हणजे आपल्या ऑनलाईन अर्निंगसाठी, तर हा व्हिडिओ तुमचे एक प्रकारे पूर्ण आयुष्य बदलू शकतो जर तुम्ही कसं चांगल्या पद्धतीने काम केले तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे काम करते. दुसरा म्हणजे कोर्स कुठे करायचा आणि कसा करायचा मला सांगणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्री कोर्स घ्यायचा की पेड. म्हणजे कसं असे बरेच फ्री कोर्स पण आहेत आणि असे पेड कोर्स पण आहेत जे कसं आपल्याला ते आपल्यावर असते आपण कोणते करायचे ते. आणि शिकल्यावर पैसे लगेच भेटतील की त्याला टाईम लागेल, म्हणजे कसं त्याला टाईम द्यावाला लागेल. हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटचा वापर करून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस प्रमोट करणे. म्हणजे कसं आपण इंटरनेटचा वापर करून जर आपल्याकडे एखादं प्रॉडक्ट आहे किंवा जर आपण आपल्याकडे ते नाही पण एखाद्या आपल्या मित्राकडे किंवा कुठं आपण ऑनलाईन स्वरूपात एखादी वेबसाईट, तर जे त्याच्यावर ते आपण कसं प्रमोट करायची म्हणजे कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवून, म्हणजे कसं आपण ॲड्स लावून किंवा आपले जर आपले ग्रुप असतील ग्रुपला शेअर करून किंवा आपण कसं सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून आणि जे त्यांनी बरं ते बाय केले म्हणजे आणि विकत घेतले तर त्याच्यावर आपल्याला काही ना काही कमिशन भेटते. गुगलवर ॲड्स दिसतात, इंस्टाग्रामवर ॲड्स दिसतात, यूट्यूबवर ॲड दिसतात. हे सगळं डिजिटल मार्केटिंग आहे. म्हणजे कसं आपण जर व्हिडिओ प्ले केला आणि त्याच्या सुरुवातीला ॲड येते किंवा शेवटी ॲड येते किंवा मध्ये ॲड येते, हे सगळं कसं हे डिजिटल मार्केटिंगचा भाग आहे. म्हणजेच जे असं लोक आहेत ते आपल्या म्हणजे जी प्रॉडक्टची किंवा व्हिडिओची ॲड्स लावतात. म्हणजे कसं ती ॲड्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये कसा प्रचार होतो आणि मग ते कोणता प्रॉडक्ट विकतात किंवा कोणती सर्व्हिस विकतात आणि त्यांना ते पैसे भेटतात. डिजिटल मार्केटिंगचे मुख्य टाईप आहेत ते आपण आता पाहणार आहोत. ते म्हणजे SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग, गुगल ॲड्स, ईमेल मार्केटिंग आणि अफिलिएट मार्केटिंग. आज प्रत्येक बिझनेस ऑनलाईन येतोय, त्यामुळे डिजिटल मार्केटिंगची डिमांड खूप वाढलेली आपल्याला म्हणजे कसं आता दिसून येत आहे. आजच्या म्हणजे कसं वेळेत सगळीकडे आपण कसं कोणती पण वस्तू आपण ऑनलाईन स्वरूपात विकतो किंवा घेतो, म्हणजे कसं त्याची म्हणजे जी आपली मागणी आहे ती खूप वाढलेली आहे. म्हणून हे डिजिटल मार्केटिंग आजच्या वेळेस खूप
फेमस झाले आहे. महत्त्वाची म्हणजे ही आपण डिजिटल मार्केटिंग शिकायची कशी. डिजिटल मार्केटिंग कोर्समध्ये तुम्हाला हे सगळ्या स्किल शिकवल्या जातात. ते म्हणजे वेबसाईट कशी बनवायची, गुगलवर ॲड्स रन कसे करायची आणि इंस्टाग्राम पेज बनवून ग्रो कसे करायचे आणि लास्ट म्हणजे कसं SEO करून आपली जी वेबसाईट जे आपलं पेज आहे ते ग्रो कसं करायचे, रँक कशी करायची आणि हे सगळं एका आपण कोर्सच्या माध्यमातून शिकू शकतो. कोर्स कंप्लीट झाल्यावर तुम्ही फ्रीलान्सर बनू शकता, जॉब करू शकता आणि स्वतःचा बिझनेस पण चालू करू शकता. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी आपल्याकडे काय काय पाहिजे ते आपण हे कोर्सच्या माध्यमातून आपल्याला ते शिकवले जाते. जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर खाली कमेंट करून सांगा येस किंवा नो. आपण त्याच्यावर एक प्रॉपर पूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ लवकरच. आता लास्टचा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे हे कोर्स आपण फ्रीमध्ये करायचे की पैसे देऊन पेड कोर्स घ्यायचे. तर यामध्ये एक मुख्य गोष्ट म्हणजे फ्री कोर्स म्हणजेच यूट्यूबवर खूप व्हिडिओ आहेत, म्हणजे असे कंटेंट आहे ज्यामध्ये ते एकदम फ्रीमध्ये आपल्याला शिकवले जातात. गुगल फ्री सर्टिफिकेशन देते, म्हणजेच 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण ते सगळं एकदम प्रॉपरली शिकू शकतो. पण ते कसं आपल्याला व्हिडिओ स्वतः शोधावे लागतील आणि जर आपण पेड कोर्स घेतला तर ते कसं आपल्याला स्टेप बाय स्टेप ते ऑलरेडी शोधलेच असतात आणि ते फक्त जाऊन आपण नुसतं खाली म्हणजे ते कसं पाहायचे आणि आपल्या ते कोणत्या पद्धतीने काम करते ते सगळं त्यांनी स्टेप बाय स्टेप शिकवलेले असते. तर ते सगळं आपल्यावर असते, म्हणजे ते आपण पेड घ्यायचे की फ्रीमध्ये शिकायचे. पेड कोर्समध्ये काय असते तर स्टेप बाय स्टेप शिकवले जाते, म्हणजे स्टेप बाय स्टेप लर्निंग मेंटॉर सपोर्ट असतो. म्हणजे एक प्रकारचा आपला एक टीचर असतो, तो आपल्याला शिकवतो स्टेप बाय स्टेप. आता हे करा या पद्धतीने. जर आपण डिजिटल मार्केटिंगमध्ये चांगली स्किल शिकली तर आपल्याला लवकर जॉब एकदम असे चांगल्या क्वालिटीचा आपण जॉब मिळवू शकतो किंवा स्वतःचा बिझनेस पण चालू करू शकतो. माझा ॲडवाईस आहे, जर तुमच्याकडे पैसे नाहीत तर फ्रीपासून सुरुवात करा आणि नंतर ॲडव्हान्स कोर्ससाठी आपण पैसे देऊन तो कोर्स विकत घेऊ शकतो. आधी फ्रीपासून चालू करा. महत्त्वाचा म्हणजे हा आपण कोर्स कुठे करायचा तर बेस्ट प्लॅटफॉर्म गुगल डिजिटल गॅरेज हा कसा एकदम फ्रीमध्ये आहे, म्हणजे तो कोर्स. नंतर हुबस्पॉट अकॅडमी, लोकल इन्स्टिट्यूट जे असे म्हणजे कसं आपले जे ऑनलाईन असतात याच्या माध्यमातून आपण शिकू शकतो. आणि असे बरेच कोर्स आहेत जे आपण यूट्यूबवरून फ्रीमध्ये शकतो. कोर्स घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या तर अपडेटेड कंटेंट आहे का, म्हणजे जे आधीच अपलोड केले तेच असते की त्यांनी म्हणजे कसं त्याच्यामध्ये नवीन पण व्हिडिओ ॲड केलेले आहेत ते एकदम प्रॉपरली पाहून घे. सर्टिफिकेट व्हॅलिड आहे की नाही ते चेक करा आणि लगेच पैसे देऊ नका. तर जे हे सगळ्या गोष्टी आहेत त्या एकदम कसं प्रॉपर चेक केला, जेव्हा आपला विश्वास बसेल तेव्हाच आपण त्यांना पैसे देऊन जो कोर्स विकत घ्यायचा. आणि महत्त्वाचा म्हणजे ही स्किल आपण शिकली तर आपण काम म्हणजे कुठे करायचे किंवा ते काम करून पैसे कसे कमवायचे. तर आता मेन पॉईंट म्हणजे अर्निंग. तर पहिला ऑप्शन असतो फ्रीलान्सिंग. क्लायंट्ससाठी काम करायचे, म्हणजे कसं कोणी एखादा मोठा क्लायंट असेल त्यासाठी आपण काम करायचे आणि तो आपल्याला पैसे देतो. दुसरा म्हणजे जॉब, म्हणजे कसं डिजिटल मार्केटिंगमध्ये सॅलरी खूप जास्त म्हणजे आपल्याला भेटते. ती म्हणजे कसं आपण कसं म्हणजे 50 ते 1 लाखापर्यंत पण आपण आरामात ते कसं आपण चार्ज करू शकतो. ते आपल्यावर असते. जेवढी आपण स्किल कसं शिकतो तेवढे आपल्याला पैसे जास्त भेटतात. जर तुम्ही नवीन असाल तर हे 6 गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे बेसिक समजून घे, म्हणजे जे आपण व्हिडिओ पाहतो यूट्यूब फेसबुक यावर कसं आपल्याला हे डिजिटल मार्केटिंगबद्दल जे बेसिक व्हिडिओ आहेत ते एकदम तुम्ही प्रॉपर पाहून शिकून घे. आणि एक स्किल निवडा, ती म्हणजे कसं SEO ॲड किंवा सोशल मीडियामध्ये कशी एक स्किल आपण कोणती पण जी आपल्याला
जी आपल्याला चांगली वाटेल ती आपण कशी सिलेक्ट करायची आणि त्या स्किलवर आपण कसं व्हिडिओ पाहिजे, म्हणजे जी त्या स्किलबद्दल सगळं आपल्याला कसे म्हणजे थोडेफार नॉलेज भेटले पाहिजे, थोडेफार नॉलेज भेटले पाहिजे. आणि नंतर त्या स्किलची प्रॅक्टिस करा आणि आपलं एक पेज तयार करा आणि ते ग्रो करण्याचा प्रयत्न करा. नंतर फ्री लान्सिंग सुरू करा, म्हणजे जे आपण पेज बनवले ते ग्रो झाले काय त्याच्या मदतीने आपण फ्री लान्सिंग करू शकतो. जर आपण कन्सिस्टन्सी ठेवली ना तर 3 ते 6 महिन्यात जे आपलं पेज ग्रो होतं आणि आणि त्याच्या मदतीने आपण चांगली कमाई करू शकतो. तर चला मी आशा करतो की तुम्हाला जास्त तर नाही पण कसं थोडंफार तरी पण समजलं म्हणजे असेल की नेमकं हे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आहे. आणि जर अजून आपल्याला याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. आपण लवकरच एक फुल व्हिडिओ घेऊन येऊ. तर चला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा.